विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 14 नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय. सर्वात प्रथम मिराचं ब्राउझर लॉग इन करा. सेशन क्रमांक 14 वरती या. यामध्ये ऑफिस स्किल जे दिसतं त्याच्यावरती टॅप करा. आतापर्यंत चांगलं चाललंय. आतापर्यंत मिळेल तर नॉलेज चेकला टॅप करायचं आणि स्टार्ट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं. आपल्याला काही क्वेश्चन्स या ठिकाणी दिसतील. मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन वरून सर्टिफिकेट टेम्पलेट शोधून काढण्यासाठी तुमच्या ब्राउझरचा ॲड्रेस बार मधील रिकामी जागा ॲड्रेस तुम्हाला एंटर करावा लागतो. आपल्याला पर्याय सी निवडायचा आहे. office.com मध्ये एकदा आपण MS Word आयकॉनवर क्लिक केले की तयार टेम्पलेट्स मिळवण्यासाठी कोणत्या पर्यायावर आपल्याला क्लिक करावं लागतं, तर आपल्याला मोर टेम्पलेटला क्लिक करावं लागतं. म्हणजे 1 नंबरचा पर्याय निवडायचा आहे. निवडलेली एखादी टेम्पलेट ऑनलाईन एडिट करण्याकरता आपण कोणत्या पर्यायावर क्लिक केलं पाहिजे, तर आपल्याला ओपनिंग ब्राउझरला क्लिक केलं पाहिजे. म्हणजे पर्याय नंबर 4 आपल्याला निवडायचा आहे. MS Word मध्ये तुम्ही एडिट करत असलेल्या टेम्पलेटमध्ये तुम्हाला एक लोगो इन्सर्ट करणं गरजेचं आहे. ती लोगो इमेज तुम्हाला लोकल डिव्हाइसवर सेव्ह केलेली आहे. आता इन्सर्ट टॅब पाशी आल्यानंतर कुठला पर्याय तुम्ही निवडला पाहिजे, तर तुम्हाला या ठिकाणी पिक्चर दिस डिव्हाइस असा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. पुढील इमेजेस पैकी कोणती सर्टिफिकेटची इमेज आहे, तर या ठिकाणी सर्टिफिकेटची इमेज आहे बी वाली, राहुल कुमार. सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. तर अशा पद्धतीने आपण पहिले नॉलेज चेक्स 14 नंबरच्या सेशन मधलं पूर्ण केले. परत दुसऱ्या ऑफिस स्किलला आपण जातोय. फ्लायरला आपण टॅप करतोय. फ्लायरच्या खाली तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी नॉलेज चेक आहे. तुम्ही खूप चांगले क्लिक करायचे. 2 नंबरचं ते नॉलेज चेक आहे. स्टार्ट बटनावरती आपण क्लिक करतोय. बास्केटबॉल मॅच फ्लायर पटकन डिझाईन करण्याकरता पुढीलपैकी कोणता फ्लायर टेम्पलेट योग्य आहे, तर या ठिकाणी 3 नंबरचा फ्लायर आपल्याला निवडायचा आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. तुमची फाईल प्रथमच सेव्ह करण्याकरता तुम्ही कुठल्या टॅबवर जाणार, तर तुम्हाला फाईल टॅबवर जावं लागतं आणि मग सेव्ह ॲजला क्लिक करावं लागतं. वर्डच्या फ्लायर टेम्पलेटमध्ये रोज व कॉलम समाविष्ट असतात, जेणेकरून टेक्स्ट अन्य घटक तुम्ही योग्य प्रकारे इन्सर्ट करू शकता. वर्डमध्ये रोजची उंची, कॉलमची रुंदी तुम्ही कशी ऍडजस्ट करणार, तर तुम्हाला या ठिकाणी बी नावाचा पर्याय निवडायचा आहे. नो आउटलाईन पर्यायाचे कार्य काय असतात, तर या ठिकाणी तुम्ही आउटलाईन रिमूव्ह करणं म्हणजे नो आउटलाईन्स. पुढील कोणत्या आयकॉन टेक्स्ट इफेक्टचा टायोग्राफिकचे पर्याय तुम्हाला दर्शवतात, तर तुम्हाला हा ठिकाणी टायोग्राफी दिसते. आपल्याला टेक्स्ट इफेक्टचे आपण हे वापरलेले 4 नंबरचा पर्याय त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचा. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दुसरं नॉलेज चेक पण पूर्ण केले. तिसऱ्या नॉलेज चेकला आपण जातोय. स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय. 2 प्रश्न याचे. कोणते AI फीचर्स हेल्दी फॅमिलीला न्यूट्रिशन ट्रॅक्स मदत करते, तर 2 नंबरचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. या इमेजेस मधून हेल्दी फॅमिलीची कोणती फंक्शनॅलिटी सर्वात चांगली असते, तर इथं सुद्धा आपल्याला 2 नंबरचाच पर्याय निवडायचा आहे. अशा पद्धतीने आपण 3 नंबरचं नॉलेज चेक ही पूर्ण केले. 4 नंबरच्या नॉलेज चेकला आपण जातोय. स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय. अर्थ हिरो मधील व्यक्तीचा कार्बन फुटप्रिंट मोजायला मदत करणारी AI ची क्षमता कोणती आहे, तर आपल्याला या ठिकाणी जो पर्याय निवडायचा आहे तर तो ए पर्याय निवडायचा आहे. सेव्ह अँड नेक्स्ट करायचा आहे. अर्थ हिरो याचा वापर करून इको फ्रेंडली कृती सुचविण्यासाठी कशी मदत करते, तर इथं सुद्धा आपल्याला एच पर्याय निवडायचा आहे. अशा पद्धतीने आपण नॉलेज चेक्स हे पूर्ण केले. सिम्युलेशनच्या प्रश्नाला आपण आता जातोय आणि स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय. पहिला प्रश्न आहे, डॉक्युमेंटच्या दर्शकासाठी टेक्स्ट वाचनीय असणं आवश्यक आहे, म्हणून निवडलेल्या टेक्स्टची फॉन्ट साईज फुटबॉल ची 72 एवढी करायची. ही फुटबॉल शब्द ऑलरेडी सिलेक्ट करून दिला. साईजला तुम्हाला जायचंय आणि 72 साईज तुम्हाला निवडायची. पहिला प्रश्न सॉल्व्ह. दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जातोय. टेम्पलेट आपला वर्कलोड कमी करतात आणि कार्यक्षमता वाढवतात. मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये सर्च बायर मध्ये फ्लायर टेम्पलेट शोधायचंय आणि स्पोर्टी इव्हेंट फ्लायर तुम्हाला निवडायचं आहे. बऱ्याचदा आपण डायरेक्टली इथं क्लिक करतो. आता आपल्याला फ्लायरच्या कॅटेगरीमध्ये क्लिक करायचंय आणि यामध्ये स्पोर्टी इव्हेंट फ्लायर जे दिसतंय त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय, क्रिएट करायचंय. असं केल्यावर दुसरा प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह होईल. तिसऱ्या प्रश्नावर आपण जातोय. तुमच्या ऑपरेशनल प्रोजेक्टसाठी टेम्पलेट्स तयार केल्याने मेंटेनन्स ठेवण्यास मदत होते, म्हणून सर्च बारच्या भागात सर्टिफिकेट्स टाईप करा. प्रदर्शित परिणामामधून सर्टिफिकेट पार्टिसिपंट टेम्पलेट निवडायचं आहे. अगदी सोपं आहे. सर्टिफिकेट्स तुम्हाला निवडायचं आहे आणि हे सर्टिफिकेट ऑफ पार्टिशन्सला तुम्हाला क्लिक करायचं, क्रिएट करायचं आहे. हाही प्रश्न त्या ठिकाणी अगदी व्यवस्थित सॉल्व्ह होऊन जाईल. सिम्युलेशनचे आपण या ठिकाणी 3 प्रश्न सॉल्व्ह केले. चौथ्या प्रश्नाला आपण जातोय. तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचंय. या ठिकाणी सर्च बार मध्ये क्लिक करायचंय. परत सर्च बार मध्येच क्लिक करायचंय आणि टेम्पलेट ज्या ठिकाणी दिसतं त्यावरती क्लिक करायचं. असं केल्यावर हा सुद्धा प्रश्न आपला त्या ठिकाणी सॉल्व्ह होईल. सिम्युलेशनचे 14 नंबरच्या सेशन मधले 4 प्रश्न आपण सॉल्व्ह केले. आपण जातोय आता सेल्फपाथ लर्निंगला. सेल्फपाथ लर्निंगला आपल्याला क्लिक करायचंय. सेल्फपाथ लर्निंगला क्लिक केल्याच्या नंतर
स्टार्ट बटनावरती क्लिक करायचे. MS ऑफिस ॲप्समध्ये टेम्पलेट वापरण्याची उद्दिष्ट काय असतात? तर या ठिकाणी एक्झिस्टिंग कंटेंट्स, इम्प्लिमेंट, डिझाईन व फाईल तयार करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चनला आपण जातोय. खालीपैकी कोणता पर्याय तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरवर DOCX वर्ड फाईल सेव्ह करण्यास मदत करते? डाउनलोड ॲज कॉपी. नेक्स्ट पर्यायावरती आपण जातोय. सर्टिफिकेट म्हणजे काय, ते सहसा कोणाला आणि कधी दिल्या जातं? तर तुम्हाला सर्टिफिकेट हे औपचारिक डॉक्युमेंट जो एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वाची, योग्यतेची ओळख करून देतो आणि एकदा शैक्षणिक अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रदान केलं जातं. आपल्याला 3 नंबरचा ऑप्शन आपल्याला निवडायचा होता. तुम्हाला MS Word मध्ये फ्लायर टेम्पलेटला इन्हान्स करण्यासाठी तुम्ही बॅकग्राऊंडचा रंग कसा बदलू शकता? तर तुम्हाला या ठिकाणी सी नावाचाच पर्याय निवडायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जातोय. तुमची मैत्रीण MS Word मधील नवीन तिने टेम्पलेट्स फ्लायर डिझाईन केलेले आहे. आता तिला फाईल सेव्ह करण्याची, प्रथम फाईल सेव्ह करण्यासाठी पायऱ्याचा योग्य संच आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. तर आपल्याला 1 नंबरचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. आणि या इमेजवर एक नजर टाका. फुटबॉल मजकुराचे अलाइनमेंट्स आपल्याला ओळखायचे आहे. तर सेंटर अलाइन त्या ठिकाणी मजकुराचं दिलेलं आहे. अशा पद्धतीनं सेल्फ पाथ लर्निंग आपण कंप्लीट केले. आता आपण जातोय या ठिकाणी गाईड डू इट युअर सेल्फला. स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय. गाईड डू इट युअर सेल्फला आल्याच्या नंतर पहिला प्रश्न आपण घेतोय. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये इन्सर्टच्या टॅब म्हणून हिडर आणि फुटरचा वापर करायचा आहे. हिडर ते फुटर घ्यायचंय, पण ते कसं ब्लँक घ्यायचंय. मी हिडरला गेलो. हिडरला गेल्याच्या नंतर मी ब्लँकला टॅप केली तर ब्लँक दिसते, याच्यावरती क्लिक केलं. परत मी इन्सर्टला गेलो, फुटरला क्लिक केलं आणि परत ब्लँक वरती क्लिक केलं, तेव्हा तो प्रश्न बरोबर आहे. म्हणजे हिडर आणि फुटर आपल्याला घ्यायला सांगितलंय. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करायचा आहे. इन्सर्ट मध्ये जायचंय, टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आणि तुमचं नाव टाकायचंय. म्हणजे काय, इन्सर्टला गेल्याच्या नंतर टेक्स्ट बॉक्सला तुम्हाला क्लिक करायचंय, ड्रॉ टेक्स्ट बॉक्सला क्लिक करायचंय, असा टेक्स्ट बॉक्स सोडून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला नाव टाईप करायचंय, बाजूला क्लिक करून उत्तर तुम्हाला सबमिट करायचंय. फाईलमध्ये सेव्हचा वापर करून दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर सर्टिफिकेट ऑफ पार्टिशन नावानं तुम्हाला सेव्ह करायचं आहे. म्हणजे तुम्हाला फाईलला जायचंय, सेव्हला क्लिक करायचं, तुम्हाला डेस्कटॉपला क्लिक करायचंय आणि या ठिकाणी सर्टिफिकेट ऑफ पार्टिशन्स हे काय करायचं, तुम्हाला डेस्कटॉपवरती सेव्ह करायचं. सेव्ह झाल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं. नेक्स्ट, दिलेल्या वर्डच्या डॉक्युमेंटमध्ये फुटबॉल नावाचा टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचा जो टेक्स्ट कलर आहे तो ग्रीन करायचा आहे. म्हणजे हा जो फुटबॉलचा शब्द दिसतो त्याला पहिले सिलेक्ट करा, कलर वरती जा, स्टँडर्ड कलरच्या यादीमधून तुम्हाला ग्रीन कलर घ्यायचा आहे, तो निवडायचा आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, सबमिट पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फुटबॉल टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचा अलाइनमेंटचा जो ग्रुप आहे तो डावीकडे घ्यायचा आहे. म्हणजे फुटबॉल शब्द सिलेक्ट करायचा आहे आणि त्याची अलाइनमेंट तुम्हाला दिसते, त्याला लेफ्ट करायचंय, बाजूला क्लिक करून तुम्हाला उत्तर सबमिट करायचं. अशा पद्धतीनं या ठिकाणी गाईड डू इट युअर सेल्फ आपण पूर्ण केले. सेशन कम्प्लिशनला आपण जातोय. स्टार्ट बटनावरती आपण क्लिक करतोय. सेशन कम्प्लिशनचे 5 प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. रवी एक पत्र टाईप करतो, स्पेलिंग चुका शोधायच्या आहेत, कोणते टूल वापरावे त्याने? तर स्पेलिंग आणि ग्रामर त्याने वापरावं, म्हणजे 2 नंबरचा पर्याय निवडायचा आहे. तुमचा मित्र क्लासवर्क डॉक्युमेंट फॉर्मॅट सेव्ह करतो, पण तुम्ही PDF वापरण्याचा सल्ला का देता? तर PDF अनेक डिव्हाइसेसच्या स्वरूपात तो कायम ठेवतो. विद्यार्थ्याकडे फक्त MS पेंट आहे, शिक्षकाकडे टेक्स्ट बुलेट पॉइंटचा प्रोजेक्ट तयार करायला सांगितलं, हे शक्य आहे का? तर आपल्याला या ठिकाणी नाही, कारण पेंट फक्त ड्रॉइंगसाठी वापरलं जातं. श्रवण वर्ड मध्ये टाइम टेबल बनवतो, पण शिक्षक एक्सेल वापरायला का लावतात? तर या ठिकाणी आपल्याला जो पर्याय निवडायचा आहे तो वर्ड टायपिंग साठी तो उपयोग नाही, म्हणून तो पर्याय आपल्याला आपण बी पर्याय या ठिकाणी निवडायचा, कारण एक्सेल टेबल साठी योग्य आहे. जर टीचरने एक्सेल मध्ये प्रेझेंटेशन करायला सांगितले तर कोणत्या कारणामुळे एक्सेल योग्य नाही? तर कारण तो फक्त आकडे सादर करतो, टेक्स्ट इमेजेस प्रेझेंटेशन साठी तो योग्य नाही, म्हणून आपल्याला या ठिकाणी जो पर्याय निवडायचा आहे तोही 2 नंबरचा पर्याय निवडायचा आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 14 नंबरचं सेशन पूर्ण केले. परत पुन्हा भेटू आपण 15 नंबरच्या सेशन मध्ये. ओके, थँक्यू सो